शिवांचं फेवरेट कार्टून लागलं होतं टी व्हीला आणि त्याला खूप जास्ती आवडतं हे कार्टून. तुम्ही बघताय तो तसाच सेम डान्स करतोय, मला दाखवून त्याचं चालू असतं डान्स करायचं. त्यानंतर गावावरून आणलेला कढीपत्ता आणि कोथिंबीर साफ करून ठेवली आणि मिरच्यांचे देठ काढून ठेवले, कारण त्यामुळे थोडं बरेच दिवस ते टिकतील. आणि मग मूग आणि तांदूळ थोडेसे भिजायला घातले डोसे बनवण्यासाठी. काय बनवतोय तू शिवांश? काय काय? हवा हलवा. अच्छा हलवा बनवतोयस, मग असं खाली. आणि आज माझं पूर्ण पाऊण लिटर दूध खराब झालं होतं, मग मी त्याच्यामध्ये थोडंसं उकळत असताना लिंबू पिळलं आणि त्याचं पनीर बनवून घेतलं. मग संध्याकाळी झोपताना शिवांशला दूध लागतं एक टाईम तरी, तो एकदा तरी मी त्याला देत असते. तर आम्ही डेअरीत दूध आणायला गेलो तर तो मला बोलत होता तू येऊ नको, मीच घेतो डेअरीमधनं दूध. आणि येताना त्याने ती पिशवी माझ्याकडे दिलीच नाही, जड होती तरी पण तो देत नव्हता माझ्याकडे ती पिशवी. मग घरी आलो आणि ते मूग जे भिजायला घातलेले डोसे बनवण्यासाठी ते बारीक करायला घेते. इथे पण बघताय त्याचं चालूच आहे, त्यालाच करायचं असतं. भांडे पण घासताना तो मलाच घासायचं आहे, तो प्रत्येक कामामध्ये मला त्याचं असतंच की मलाच करायचं आहे मलाच करायचं आहे. आज लवकर उठली होती कारण गावी जायचं होतं मम्मीकडे चुलत बहिणीच्या एंगेजमेंटसाठी, त्यामुळे लवकर उठली. बऱ्यापैकी अंधार होताच अजून आणि आळस काही जात नव्हता कारण आज लवकर उठावं लागलं होतं. त्यामुळे नंतर फ्रीजमधून डोस्यांचं जे बॅटर ठेवलं होतं ते काढून ठेवलं नॉर्मल टेम्परेचर होण्यासाठी म्हणून. तोपर्यंत ब्रश वगैरे करून घेतला, फ्रेश झाली, आंघोळ वगैरे आटपून घेतली आणि नंतर देवपूजाही करून घेतली होती. बऱ्यापैकी उजेड झाला होता बाहेर आणि मग दूध तापवायला ठेवलं आज पहिल्यांदा, कारण माझं दूध काल खराब झालं होतं आणि थोडंसं कोमट पाणी ठेवून घेतलं पिण्यासाठी. मग शिवांशला काहीतरी खायला लागेल जाताना, बसमध्ये जाताना, कारण आज आम्ही बसने जाणार होतो म्हणून त्याच्यासाठी खायला घेतले. थोडेसे ग्रेप्स पण धुवून घेतले होते मीठ टाकून. आणि मग त्या बॅटरमध्ये जे ठेवलं होतं त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि ओवा टाकून मीठ टाकून थोडंसं मिक्स करून घेतलं बॅटर छान. आणि नंतर डोसे बनवायला घेतले. तुम्ही बघताय छान डोसे होतात मुगाचे. तर डोसे ह्यांच्यासाठीही बनवायचे होते आणि आम्हालाही टिफिनला बसमध्ये घेऊन जाणार होती. हे थांबणार होते, हे नव्हते येणार, मग आम्हाला थोडंसं लागेल म्हणून आमच्यासाठीही. आणि म्हणजे काल दूध खराब झालं होतं त्याचं थोडंसं छान पनीर बनवून झालं होतं आणि डोसेही बनवून झाले होते. तुम्ही बघताय ते छान डोसे झाले होते आणि त्या राहिलेल्या पनीरचं मी थोडंसं फ्राय करून घेतलं शिवांसाठी म्हणून. आणि नंतर मग चहा ठेवला माझ्यासाठी. मला एकदा तरी चहा लागतोच, मी खूप कंट्रोल करते चहाचं, पण लागतोच मला. मग चहा वगैरे झाला आणि मग तयारी करून घेतली मी माझी आणि शिवांशचंही आवरून घेतलं होतं, आंघोळ वगैरे त्याचीही तयारी करून घेतली होती. मग त्याला थोडीशी भूक लागली होती सकाळीच, त्याचा टाईमच असतो 9 वाजता वगैरे खाण्याचा. मग त्याला थोडासा डोसा आणि पनीर दिलं थोडंसं खायला. आणि त्यानंतर हे आम्हाला बस स्टॉपला सोडवायला आले. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.